त्यांचा माझ्याबरोबर खासदार आहेत, त्याच्यामुळे सकाळी मी शुभेच्छा द्यायला फोनही त्यांना केला होता. त्यामुळे साधारण टाईट होऊ शकतं असं अनेक लोकांना वाटत होतं. म्हणजे तुमचे जे ट्रेंड्स येत होते, सर्वेज पण टाईट दाखवत होते, पण इतकं वन वे जाईल असं मला नाही वाटत. मीडियाला पण इतकं कोणाला वाटत होतं, जे ग्राउंडवर तुमच्यासारखे अनेक काल पत्रकार मला भेटले, जे 15 दिवस 20 दिवस तिथे, इतकं मोठं डिसायसिव्ह मॅन्डेट मिळेल असं कुणालाच ना सर्वेजला वाटत होतं. मला नाही वाटत जे जिंकलेत त्यांनाही वाटत आहे. त्यामुळे त्याचा थोडासा अनालिसिस करायला लागेल आणि 2-3 दिवसात तो पूर्णपणे आमचं मताचं विभाजन काय झालं का, तो ट्रेंड काय झाला, या सगळ्याचा थोडासा अभ्यास आम्हाला करायला लागेल. पण ह्या क्षणाला हे आम्ही मान्यच केलं पाहिजे की ही जीत ही नितीश कुमारजींची आहे. हे बघा, एक कहावत आहे की सक्सेस इज मेनी फादर्स अँड अ फेलियर इज अन ऑर्फन. त्याच्यामुळे अर्थातच मग आता एकदा जिंकल्यावर मग सगळंच योग्य आणि बरोबर असतं. अनपेक्षित यश या ठिकाणी विधानसभा महाराष्ट्र विधानसभेचे निकाल जेव्हा लागले होते त्याही वेळेला अशा स्वरूपाची बातमी होती. त्यामुळे कुठेतरी असं वाटतं आहे का की तसा आरोप, वोट चोरीचा आरोप असो, ईव्हीएमचा आरोप असो, असे आरोप येत्या काळामध्ये या ठिकाणावर सुद्धा होती. मला 3-4 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याचा आम्हाला एक इंटरनल सर्व्हे करून अभ्यास करावा लागेल की काय नक्की मुद्दा आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की तेजस्वीजींनी एक महिलांसाठी एक मोठी स्कीम आणि बेरोजगारींसाठी एक मोठी स्कीम झाली. त्याच्यानंतर त्याचे मला असं वाटतं 10,000 रुपये बऱ्याच अकाउंट्सला देण्यात आले. तसंच म्हणजे भारतीय जनता पक्ष स्वतःच तुमच्या चॅनलवर म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजने जी झाली त्याच्यामुळे महाराष्ट्रात खूप मोठा इम्पॅक्ट झाला. मध्य प्रदेशचे जे सरकार आलं त्याचं क्रेडिट त्यांना देतं. आणि कालच माझ्या दिल्लीच्या पेपरात वाचनात आलं, महाराष्ट्रात आलंय की नाही माहिती नाही मला, पण की मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आता वाढवत आहेत आणि ते 2028 पर्यंत चालतील. तेव्हा त्यांची लोकसभा विधानसभा तेव्हाच येते. हा योगायोगी असू शकतो, मी काय आरोप करत नाही कुणावर, पण हे सगळं हा एक असू शकतो का एक इम्पॅक्ट ह्याचाही विचार आम्हाला करावा लागेल. म्हणजे बरेच फॅसेट्स आहेत त्याच्यात मोठे खूप पैलू आहेत, त्या प्रत्येक पैलूचा अभ्यास करावा लागेल. राहुल गांधी यांनी जी यात्रा त्या भागामध्ये सुद्धा त्यांना भेटलं बसले असं दिसतं आणि खरं तर तिथे यश मिळणं अपेक्षित होतं. जसा प्रतिसाद त्या यात्रेला मिळाला असता तसा प्रत्यक्षात मतांमध्ये परिवर्तित होताना दिसला नाही. राहुल गांधींच्या या यात्रा तेही होतात असा त्यांनी एक निष्कर्ष नाही, मला असं वाटत नाही. याचं कारण असं की लोकसभेला तीच यात्रा खूप यशस्वी ठरली. कारणं वेगळी असू शकतात. राहुलजींनी प्रचंड कष्ट केले का, हो तर केले, पण मला कधी कधी असं वाटतं, कदाचित माझं चुकीचंही असेल, पण एक लांबून बघण्याचा एक माझ्या आता मी कुठलाही अभ्यास केलेला नाही, त्याच्यामुळे 2 दिवसानंतर मी खरंच अभ्यास करून तुम्हाला स्पष्टपणे कारणं सांगू शकेन. पण आता मला एक तुम्ही प्रश्न विचारल्यावर एक विचार माझ्या मनात आला, असंही असू शकतं का की मध्ये जे सीटमध्ये जे फ्रेंडली फाईटला सीट झाल्या त्याच्यामुळे काही काँग्रेसचं आणि आरजेडीचं नुकसान झालं असेल का, हा एक मुद्दा असू शकतो. त्याच्यानंतर एक मुद्दा असाही असू शकतो की राहुलजी वर स्टार कॅम्पेनर, ते निघून गेल्यानंतर तिथे जो फॉलोअप करायला जो मतदार न्यायला आहे की बाबा नेता येऊन गेला, पण त्याच्यानंतर ज्यांनी फॉलोअप करून बूथ बांधणी असेल किंवा तिथला जो BLO असेल ते सगळं काम किती काँग्रेसनी केलं हे मला माहिती नाही. त्याच्यामुळे हाही प्रश्न आपल्याला विचारायला लागेल. काय होतं, अनेक वेळा नेता येतो, त्याचं काम करतो आणि निघून जातो, पण त्याच्यानंतर जे कन्व्हर्जन होण्यासाठी जे काम करावं लागतं ग्राउंडवर ते झालं का नाही, हे काँग्रेस पक्ष त्याचं उत्तर देऊ शकेल. त्याच्यामुळे मी काँग्रेसच्या माझ्या बिहारमध्ये चॅनलवर मेलं की काही इतर पक्ष आहेत त्यांची काही मतामध्ये डिव्हिजन झालं का, हे सगळं बघायला लागेल. इट्स टू अर्ली टू. कॉन्फिडन्स कमी होणं आपल्या कार्यकर्त्यांचं पण कारण असू शकतं का, जेव्हा आपण म्हणतो की ईव्हीएम सेट आहे, जेव्हा म्हणतो की वोट चोरी होती आहे, तर आपले कार्यकर्ते जे तर त्यांना असं वाटायला लागलं की सगळं सेट आहे, तर मग आपण आपल्याला काय उपयोग, असं हा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पण होऊ शकतो या नरेटिव्हचा. मला नाही सांगता येणार ह्याच्यावर, कारण का मी ईव्हीएमच्या बाबतीत नेहमी प्रश्नचिन्हच करते, कारण का त्याच ईव्हीएमवर मी निवडून आले.
त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की या सगळ्याच गोष्टी, या सगळ्या आरोपांची सुरुवात आणि इन्क्वायरी ही आमच्यापासूनच झाली. जसं उत्तम जानकरजी म्हणतात की ते जिंकलेले आहेत, माझ्या मतापासून सुरू. अमोलदादा कोल्हेचं आणि माझं म्हणणं आहे की आम्ही जिंकलेलो आहोत. नाही तर काय होतं, हरल्यावर आपण म्हणतो रडीचा डाव. हे मान्य आहे मला. जेव्हा जे जिंकलेले ते आमच्यावर आरोप करतात, ठीक आहे ना, मान्य आहे, त्यांना तो बोलायचा अधिकार आहे. म्हणून मी नेहमी म्हणते की या सगळ्या प्रक्रियेची इन्क्वायरी आम्ही जिंकलेल्या कॅन्डिडेटपासूनच सुरुवात करा. अमोलदादा असतील, मी असतील किंवा उत्तम जानकरजी असतील. नाही, मला हे बघा, यशात आणि अपयशात दोन्हीमध्ये आत्मचिंतन, मी मगाशी म्हणलं तसं, यशाला खूप कारणं असतात. यशाला सक्सेस इज मेनी फादर्स अँड फेलियर इज अन ऑर्फन. त्याच्यामुळे अर्थातच कुठल्याही इलेक्शनमध्ये आपण हरल्यानंतर आत्मचिंतन करायचंच असतं. आम्हीही केलं. गेल्या 1 वर्षात नक्की काय झालं, काय कारणं आहेत याचं आत्मचिंतन आम्ही मागच्या नोव्हेंबरला आमचाही रिझल्ट 1-2 दिवसांनी, किती 1 आठवड्यानीच होता. मनसेला सोबत न घेण्याच्या संदर्भामध्ये काँग्रेसचं असं काही नेत्यांचं असं म्हणणं होतं की मनसेला जर आपण एवढ्या लोक सोबत घेतलं तर बिहारच्या इलेक्शनवर परिणाम होईल. आता बिहारचे रिझल्ट लागलेले आहेत, त्यामुळे मग आता महाविकास आघाडीमध्ये मनसेची एंट्री होईल की पुन्हा काँग्रेस जे आहे ते स्वतंत्र लढण्याचा विचार करतील. मी तुम्हाला खरं सांगू, रिझल्ट आत्ताच आलाय. मला वाटतं सगळे तो आता अजून तो म्हणजे अर्थातच एवढं जेव्हा आपण पिछेहाट होते तेव्हा थोडा वेळ तर त्या पक्षाला देऊया. काय नक्की त्यांचं अनालिसिस काय, मताचं विभाजन झालेलं आहे का, हे नुकसान डिव्हिजन ऑफ वोट्सनी झालेलं आहे का, कशामुळे झालंय, ह्याचा आम्हाला 1-2 दिवस अभ्यास, अनालिसिस तर करायला लागेल. त्याच्याशिवाय कसं बोलणार. बिहारच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि बीजेपी यांचे आता जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते. एकदम महाराष्ट्र पॅटर्न जी आघाडी सत्तेवर येणार होती ती येणार याची खात्री होती. त्याला 50च्या आत संपव. हो, म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्राचा आणि बिहारचा रिझल्ट बघितला, मतचोरीचा मुद्दाही अप्रभावी ठरला ते बघावं लागेल. म्हणून मी म्हणलं की ह्या सगळे जे विषय आहेत ना, हे 1-2 दिवसांनी इम्पल्सिव्हली, आता मी काहीच बोलण्यापेक्षा मी काँग्रेसशी अर्थातच सविस्तर चर्चा करीन, संध्याकाळी तेजस्वीजींशीही बोलीन, आणि 1-2 दिवसात प्रत्येक बूथला किंवा प्रत्येक विधानसभेत काय नक्की झालं, का डिव्हिजन झालं वोट्सचं, ह्याचाही आम्हाला अभ्यास करायला लागेल ना. हो, हे काँग्रेसचा काहीतरी डेटा काँग्रेसनी जनरेट केलाच असेल ना. त्याच्यामुळे मी काँग्रेसशी संध्याकाळपर्यंत बोलून, उद्या परवा जेव्हा तुमच्याशी बोलीन त्याच्यात, कारण का मला नेहमी असं वाटतं की घाईघाईनी काहीतरी बोलण्यापेक्षा थोडासा जर काँग्रेसला काही, कारण का आम्ही तिथे लढलो नाही, त्याच्यामुळे आम्ही कसं बोलणार. तिथे जे फील्डवर होते त्यांना आमच्यापेक्षा नक्कीच जास्त माहिती असणार. ना, त्याच्यामुळे मार्जिन्स किती आहेत, डिव्हिजन वोटचं काय झालंय, हा सगळा अनालिसिस केल्याशिवाय बोलणं संयुक्तिक राहणार नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे इट्स टू अर्ली. 1-2 दिवसानंतर बघूया. भाजप सगळ्यात मोठा पक्ष बनलेला आहे बिहारमध्ये. खरं तर सम्राट चौधरी गेल्या वेळेस उपमुख्यमंत्री होते, नितीश कुमार मुख्यमंत्री होते. ती सगळी निवडणूक जी आहे ती मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावरती लढवली गेली. पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्र्यांची संधी जी आहे ती भाजपकडनं मिळताना पाहायला मिळेल का? ज्या पद्धतीने सगळ्यात मोठा पक्ष आता बिहारमध्ये भाजप होताना पाहायला मिळेल. जरी मोठा पक्ष असला तरी माझं वैयक्तिक मत आहे की ह्यातला स्टार प्रचारक आणि चेहरा आहे नितीश कुमारजीच होते. म्हणजे सगळा जो मीडिया जो मी लांबून पाहत होते किंवा वर्तमानपत्रात ज्या बातम्या येत होत्या, साधारणपणे हे सगळं इलेक्शन नितीशजींच्या चेहऱ्याच्याच अवतीभवती किंवा त्यांचं जे इमेज आहे, त्यांनी केलेलं काम आहे, ह्याच्याच अवतीभवती फिरत होतं. त्याच्यामुळे अर्थातच सीएम कॅन्डिडेट हा अर्थातच नितीशजींच्याच मुळे एवढं गवगवीत यश त्यांना मिळालं. मला वाटतं ती केस वेगळी होती, ही केस वेगळी आहे थोडीशी. म्हणजे सीट्सचं डिव्हिजन त्यांनी केलेलं, म्हणजे इथे गेले 20 वर्ष नितीशजी खासदार मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्याच्यामुळे
प्रत्येक इट्स नॉट वन साइज फिट्स ऑल. काही कॉमनॅलिटीज डेफिनेटली आहेत, पण मला असं वाटतं हे एवढ्या घाईघाईनी बोलण्यापेक्षा थोडासा त्या रिझल्टचा अभ्यास करून आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे का, तर 2000% केलं पाहिजे. त्याच्यात काय माझं दुमत नाही. अंबादास दानवेंनी असा एक दावा केला की ज्या पद्धतीने महागठबंधनमध्ये काँग्रेस ज्यावेळेस येते त्यावेळेस जागा खूप मोठ्या प्रमाणात ती मागताना पाहायला मिळते काँग्रेस, आणि त्याचाच फटका जो आहे तो पराभवामध्ये रूपांतरित होताना पाहायला मिळतो. प्रादेशिक पक्षांना जिथे स्थान भाजप खरं तर काँग्रेसने दिलं पाहिजे तिथे न देता तिथे जागांची मोठी मागणी काँग्रेसकडनं होती आणि पराभव देखील तेवढाच मोठा होता असं त्यांचं. मी या पूर्ण अनालिसिस नाही केलेला अजून, कारण का अजून ट्रेंड्स येत आहेत. त्यामुळे पूर्ण रिझल्टचा अभ्यास केल्याशिवाय कदाचित त्यांच्याकडे माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल, कारण का बिहारबद्दल मी जे फक्त वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर पाहिलं तेवढंच मला माहिती आहे. त्याच्या पुढे मी काही अजून अनालिसिस नाही केलेलं त्याचं. आशीष शेलार ने अब कहा है, राहुल गांधी को पप्पू कहते हुए उन्होंने कहा है कि इनको सबक सिखाया है लोगों ने जो वोट चोरी और ईवीएम के एलिगेशंस थे वो अब झूठ ठहराए हैं, और यही विश्वास जताया कि हमें ये रिजल्ट अपेक्षित था. आपने अगर संजय राउत जी का ट्वीट देखा होगा तो आपके सवाल का जवाब उसी में है. लेकिन मेरे ख्याल से जो जीता वही सिकंदर, तो अभी तो उनकी जीत हुई है. तो मैं तो पूरी मन से नीतीश कुमार जी को बड़ी आदर से उनको मैं शुभकामनाएं देना चाहती हूँ, क्योंकि बहुत बड़ा और अच्छा डिसाइसिव रिजल्ट उनको मिला है. लेकिन उसके कारण क्या है, गठबंधन में क्या हुआ है, हमारी वोट कटे, कैसे कटे, क्यों कटे, सबका थोड़ा सा एनालिसिस करना पड़ेगा. तो 1-2 दिन में क्लियर पिक्चर हो जाएगा कि क्या हुआ और क्या नहीं हुआ, और या क्या होना चाहिए तो और क्या नहीं हुआ. Rahul Gandhi had raised an issue, a nationwide issue of vote chori. Do you think that RJD failed to take it up on national level or in their state as well? In fact, No, I think it's too early to predict and analyze the result, because as you're aware that success has many fathers and failure is an orphan. So I think it's too early now. Everything looks right about it because the decisive mandate that they have got. Now, is it a mandate, no mandate, how they've got the mandate is something I think we need at least 48 hours to really go through it. We'll have to go booth by booth, constituency wise constituency, to understand what really went wrong. So it's too early to judge anything right now. आपने लाड़की बहन का जिक्र किया, महाराष्ट्र में भी और मध्य प्रदेश में भी, बिहार में भी 10,000 रुपए प्रति महिला के अकाउंटों में गए. कहीं ना कहीं वो चेंजिंग फैक्टर आपको दिखाई देता है, क्योंकि तेजस्वी यादव जब भी प्रेस कॉन्फ्रेंस में आते थे काफी कॉन्फिडेंस लग रहे थे, बकायदा बोल भी रहे थे कि 18 तारीख को शपथ विधि होगी. व्हाट वेंट रॉन्ग? It's too early to predict. We will have to look into it. And if you remember, the Honorable Prime Minister also used to criticize. He has a favorite word called Revdi, if you remember. So there is a view. I mean, I've seen the Honorable Prime Minister talk about it. Arvind Kejriwal ji used to talk about it extensively. So we have to analyze. It's too early to predict anything. But clearly, at this moment, have they won the election? Yes, we have. So we congratulate Nitish Kumar ji for this mandate that he has got. But how has he got this mandate? What are the reasons that India Alliance has not done as well as we should have? Is something we need to introspect, sit together and understand what really went wrong. आपने अरविंद केजरीवाल का जिक्र किया, कहीं ना कहीं एक दूसरे अरविंद केजरीवाल की भी बात हो रही थी. Understand what really went wrong. आपने अरविंद केजरीवाल का जिक्र किया, कहीं ना कहीं एक दूसरे अरविंद केजरीवाल की भी बात हो रही थी, प्रशांत किशोर की इस पूरे इलेक्शन में, पर कहीं ना कहीं वो भी नदारद होते हुए नजर आ रहा है. नहीं, लेकिन समझ में नहीं आ रहा कि वोट उनको कितने पड़े. तो वो जब तक डेटा नहीं आता, हाउ विल बी एबल टू एनालाइज कि उनके वोट कितने उनको हर कॉन्स्टिट्यूंसी में पड़े, वो सब देखना पड़ेगा. एंड टुवर्ड्स द एंड ऑफ द कैंपेन वो खुद कह रहे थे, प्रशांत किशोर जी, कि ये मेरा फर्स्ट ट्रायल रन है. एक्चुअली मैं 5 साल के बाद पूरी ताकत से लड़ूंगा. सो उनके कटे हैं उनके कारण. ये सब का एनालिसिस 2-3 दिन में ही पता चलेगा. जो गैप गिरा है, जिस तरह से जो अगली ट्रेंड्स आ रहे हैं, अभी तो फिलहाल पिक्चर ऑलमोस्ट क्लियर होती हुई नजर आ रही है. आपको लग रहा था इतना अंतर नहीं, दिखाई देगा? मुझे लग रहा था 150. तो दिल्ली में जो बातें हो रही थी, जो ग्राउंड पे जो मीडिया के बहुत सारे हमारे संबंधित दोस्त भी है दिल्ली में, वो सब 2-2 हफ्ते रह के आए. 150 तो कह ही रहे थे सब, लेकिन 190 कोई नहीं कह रहा था. ना कोई सर्वे कह रहा था, ना मीडिया से आ रहा था, ना दोनों पार्टियां कह रही थी. बीजेपी
बीजेपी कह रही थी अभी विपक्ष को जो है वो मुद्दों की राजनीति करनी चाहिए, बजाय लोगों में नैरेटिव की राजनीति करते हैं, जैसे वोट चोरी हुआ, इलेक्शन कमीशन हुआ, तो उनको मुद्दों की राजनीति करनी चाहिए। उन्होंने कहा है, बीजेपी का दावा है कि उन्होंने विकास की बात वहां पर की, डबल इंजन की सरकार की बात की, महिलाओं को 10,000 रुपए दिए, तो इन सबका वो इसके कारण वो जीत हुई है। ये ठीक है, ये उनका एनालिसिस है, हमारा अलग हो सकता है। जब डेटा आएगा तभी पता चलेगा ना कहाँ वोट कम पड़े और कैसे कम पड़े। बहुत सारी जगहों कांग्रेस आरजेडी एक दूसरे के खिलाफ लड़ी है, तो वहां डिवीजन हुआ, कितनी सीट्स ऐसी रही, वो सब देखना पड़ेगा। इट्स टू अर्ली टू प्रेडिक्ट। लगातार राहुल गांधी पे भी निशाना साधते हुए बीजेपी वाले दिखाई देते हैं, क्योंकि वो कहते हैं कि जब भी देश में कोई इवेंट्स होता है या कोई बड़ी घटना होती है या दुर्घटना होती है, राहुल गांधी देश में नहीं रहते हैं, वो विदेश चले जाते हैं। हालांकि आज नतीजे आ रहे हैं और राहुल गांधी देश में भी नहीं। मुझे नहीं पता वो कहाँ है, लेकिन कांग्रेस पार्टी की क्या राय है और क्या उसका आउटकम है, एनालिसिस वो जरूर 1-2 दिन में करेंगे। तो मेरे ख्याल से उनसे भी मैं शाम को, और मैं तो आरजेडी से भी बात करूंगी शाम को और चेक करूंगी कि क्या हुआ। तो मेरे ख्याल से वो उनकी जब प्रेस होगी और मेरी उनसे बात होगी तो विस्तार से मैं 1-2 दिन में आपको कह पाऊंगी कि सच क्या हुआ और क्या नहीं। वहाँ पे जो फैलाया गया था वो अनसक्सेसफुल होते हुए दिखाई दे रहा है, ऐसे कैसे कह सकते हैं? वही अभी महाराष्ट्र में भी जो है सब आपकी पार्टी की तरफ से वोट चोरी के एलिगेशन को लेके आगे बढ़ रहे हैं। क्या लगता है कितना इम्पैक्ट? नहीं, बिहार का डेटा आने तक नहीं, महाराष्ट्र का तो डेटा हमने आपको दिखाया। आप खुद, आपका हर चैनल जहां जहां आरोप हुए हर चैनल वहां गया है। तो महाराष्ट्र में हमने तो आपको प्रूव ही कर दिया ना, एक एक घर में 800-800 लोग रह रहे, मजाक बना के रखा है। तो महाराष्ट्र का जैसे डेटा बाहर आया, शायद बिहार का भी आ सकता है। मैं नहीं कह रही हूं, मैं आरोप नहीं कर रही हूं, आ सकता है, तो पता चलेगा कई दिन। विंटर सेशन भी आने वाला है, तो ये क्या बड़ा मुद्दा रहने वाला है वोट चोरी, और आपकी तरफ से भी महाराष्ट्र में जो वोट चोरी हुई है वो मुद्दा पार्लियामेंट में रखेंगे? पहला सबसे बड़ा मुद्दा नेशनल सिक्योरिटी होगा हमारे लिए। तो मैं तो जब इंडिया अलायंस की मीटिंग में जाऊंगी तो पहला हमारे लिए, महंगाई बढ़ रही है, आपने पढ़ा होगा जीएसटी कलेक्शन की क्या हाल है, राज्य के इकोनॉमी इज डूइंग एक्स्ट्रॉर्डनरीली बैड। आप देख रहे हैं कि आज सारा डेटा तो केंद्र सरकार से आ रहा है। तो भारत की इकोनॉमिक सिचुएशन, हर राज्य की इकोनॉमिक सिचुएशन, बढ़ती महंगाई, बढ़ती बेरोजगारी, ये सारा डेटा केंद्र सरकार का है, और नेशनल सिक्योरिटी के इश्यूज है। मेरे ख्याल से जो दिल्ली में हुआ ये बहुत चिंता की बात है ये, और बहुत लोग गंवाए हम लोगों ने। तो इस सब पे चर्चा तो हमारी तरफ से मांग होगी। लेकिन एक जो चर्चा चल रही है कि एक ही रिलीजन पे जो है टारगेट किया जा रहा है, दिल्ली बॉम्ब ब्लास्ट को लेकर मुस्लिम लीडर्स भी जो है मुद्दा उठा रहे हैं कि मुस्लिम्स को टारगेट किया जा रहा है, मुस्लिम्स को टारगेट किया जा रहा है। इस चीज पर नहीं, मेरे ख्याल से आरोप प्रत्यारोप तो चल ही रहे, लेकिन हमारी अपेक्षा है कि गृह मंत्रालय पूरी तरह इस देश को बताए कि क्या हुआ है, और मेरा विश्वास है कि होम मिनिस्ट्री जब डिस्कशन होगा तो जरूर जवाब देगी। चुनाव का असर महाराष्ट्र में, जो लोकल बॉडी चुनाव है, महानगर पालिका के चुनाव होंगे जनवरी में, तो उसको लेकर क्या लगता है कोई इम्पैक्ट होगा? कार्यकर्ता, राज्य अलग है, और देखो अगर अभी 70 साल हमारी सरकार रही, बीजेपी तो लड़ी ना हमारे साथ, बीजेपी तो बाद में आई, पहले वही पहले अलग पार्टी थी, उसके बाद बीजेपी बनी। लेकिन विपक्ष में तो बहुत सारे लोग 70 साल भी बैठे, लड़ते रहे ना, हम तो 10 साल ही है, कौन सी बड़ी बात है। एक सशक्त लोकतंत्र में कभी यहाँ कभी वहाँ, ऐसा तो कोई पैदा नहीं हुआ है ना कि मैं बैठूंगा तो मैं सत्ता में ही बैठूंगा, ऐसा थोडी होता है। महाराष्ट्र त्यानंतर आणि मध्य प्रदेश, नंतर महाराष्ट्र, बिहार, या सगळ्या राज्यांचं जर आपण बघितलं तर इलेक्शनच्या आधी 2-4 महिन्याआधी लाडकी बहिणीसाठी योजना आणल्या गेल्या, आणि त्या योजनांमध्ये महिला जे मतदार आहेत त्यांना टार्गेट केलं गेलं। या निवडणुकीमध्ये जी माहिती मिळते त्यानुसार महिला 10% मतदान या महिलांचं वाढलेलं आहे असं कळतंय। महिलांना गृहीत धरणं हे महाविकास आघाडीच्या म्हणजे विरोधात गेलंय का? महिला उमेदवारांना आणि त्याचबरोबर मतदारांना गृहीत धरणं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम वाटतोय, या सगळ्या अपयशात। आम्ही गृहीत कुठे धरलं त्यांना? आम्ही कुठल्याच मतदाराला गृहीत धरलेलं नाही। मतदार हा राजा असतो, त्याच्यामुळे मतदार राजाच्या मनात काय, पण त्यातून महाराष्ट्राची केस थोडीशी वेगळी आहे। मी बिहारमध्ये आरोप का करत नाही, कारण का माझ्याकडे डेटा नाही आणि मी कधीच बिना डेटाचा आरोप करत नाही। पण महाराष्ट्राची केस, माझ्या स्वतःच्या मतदारसंघातले किती केसेस तुम्हाला दाखवू, आणि आत्ता तर मित्रपक्षही बोलत आहे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याचं नेतृत्व अजित पवार करतात, किंवा शिंदे गट जो आहे शिवसेनेचा,
या दोन्हीमध्ये जे मित्रपक्ष आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्यांचेही लोक तुमच्याच चॅनलवर दाखवलेलं आहे मला की त्यांचेही काही प्रश्न आहेत वोट चोरीबद्दल. त्याच्यामुळे जर मित्रपक्षही असं बोलायला लागले तर आम्ही विरोधात आहोत. आणि आम्ही जो वोट चोरीचा आरोप महाराष्ट्रात केला, मी महाराष्ट्रापुरतं सीमित बोलते, बिहारमध्ये काय झालं याचा अभ्यास नाही केला, त्याच्यामुळे मी आत्ता ह्या क्षणी काही बोलू शकत नाही त्याच्यावर. पण महाराष्ट्राचा जो डेटा आलाय तो पारदर्शकपणे आम्ही तुमच्यासमोर मांडलाय. आणि तो मी तुमचे मनपूर्वक आभार मानते की जेव्हा जेव्हा आम्ही आरोप केले तुम्ही संध्याकाळी त्या जागे जाऊन त्याचा काय वास्तव आहे हे राज्याला दाखवलं. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही जे जे आरोप महाराष्ट्रात केले त्याच्यातला एकही आरोप खोटा नाही ठरला. त्याच्यामुळे बिहारमध्ये काय झालंय ते पुढच्या 8 दिवसात, मला असं वाटतं 8-15 दिवसात तेजस्वीजींशी जेव्हा बोलू किंवा ते जेव्हा अनालिसिस करतील तेव्हा आपल्याला कळेल नक्की बिहारमध्ये काय झालं. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीला तुम्ही सामोरे जाणार आहात आणि अशा इंडिया आघाडीच्या पत्रामध्ये मोठा अपयश आले. त्या निकालाचा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक राज्य वेगळी आहेत, त्या अनुषंगाने स्ट्रॅटेजी नाही राज्य वेगळी आहेत, प्रश्न वेगळे असतात. हे बिहारचं एका राज्याचं मोठं इलेक्शन आहे, हे जास्ती स्थानिक मुद्द्यांचं, गटर मीटर वॉटर हे असे मुद्दे असतात. त्यामुळे या आघाड्या वेगळ्या होत आहेत, प्रश्न वेगळे आहेत. हे लोकल इलेक्शन आहे, ते राज्याचं इलेक्शन आहे. काही दादा बारामती मध्ये म्हणताय झालं गेलं ते गंगेला मिळाले असं काय वाटतं? आता ज्यांनी बोलले त्यांना विचारा ना, मला कसं माहिती असेल, मी ऐकलं पण नाही. कारण मी दिल्लीला होते काल रात्री. आमची IBC जो नवीन कायदा येतोय इन्सॉल्व्हन्सीचा, त्याच्या बँक्रप्सी अँड इन्सॉल्व्हन्सीचा, त्याचा एक खूप मोठा निर्णय आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय की जे गरीब कष्ट करणारे आहेत त्यांचे जेव्हा पैसे मोठ्या कंपनीजमध्ये अडकतात, म्हणजे जेट एअरवेजसारखी कंपनी असेल किंवा आर्सेनल मित्तल वगैरे असेल, अशा मोठ्या कंपनी जेव्हा दिवाळखोरीकडे जाते तेव्हा जो कष्ट करणारा शेवटचा माणूस असतो, जर त्याला नाही, म्हणजे जेट एअरवेजची विमानं लवकर विकली असती तर कदाचित तिथल्या स्टाफला जास्ती लवकर, ते ज्यांनी कष्टाने तो कंपनी उभी केली, एअर होस्टेस असेल, तिथला खाली म्हणजे ग्राउंड स्टाफ असेल किंवा पायलट असेल, त्यांना कदाचित VRS चांगला देऊ शकले असते. अनेक गोष्टी आहेत, ती सगळी विमान. त्यामुळे हा जो कायदा करतोय भारत सरकारने केलेला आहे तो जास्त इफेक्टिव्हली कसा करता येईल, ज्याच्यातून त्या शेवटच्या माणसाला कशी मदत होईल, ह्याची सिलेक्ट कमिटी आहे. त्या सिलेक्ट कमिटीत सर्व पक्षीय लोक आहेत. त्याच्यात मलाही काम करायची संधी मिळाली आणि माझं भाग्य आहे की एवढ्या मोठ्या या निर्णय प्रक्रियेच्या कामात आम्हालाही शिकायला मिळतं ना. आणि ग्राउंडवर आता महाराष्ट्रात रेराचा कायदा झाला, मग रेरामधून खरंच सगळ्यांना न्याय मिळतोय का? मग ते NCLTला जातात, ते IBCला जातात, मग तो न्याय मिळतोय का? आजही कष्ट करणाऱ्यांना जो EMI भरतो त्याला वेळेवर घर मिळत नाही, त्या माणसांनी काय करायचं? त्याच्यासाठीच रेरा आणला, तरी प्रश्न सुटला नाही. तर तो प्रश्न कसा सोडवायचा ह्याच्यासाठी आम्ही कायदा बनवतोय. त्यामुळे फायनान्स मिनिस्ट्रीने एक प्रक्रिया सुरू केली आहे. बघूया, आमचा प्रयत्न आहे की तो जास्ती पारदर्शक कसा होईल आणि त्यातून शेवटच्या माणसाचं भलं व्हावं, हा त्याच्या मागचा आमचा. मी प्रत्येक रिझल्ट नाही पाहिलेलाच, मोठा मोठा नंबर्स पाहतोय. And there are some serious allegations on Parth Pawar on the land transaction. Till now, we have not heard any word coming from Parth Pawar, but the father, the finance minister, seems to cover up for him. Do you think that Parth should come ahead and speak for himself? There are some serious allegations. Well, that's something that they have to decide internally for them. And I think the Honorable Chief Minister has asked for an inquiry. So let us see what, I think it's a 30-day inquiry, probably 5 days out of that are over already. So I think let us see how it happens. And I expect, because it's about the credibility of the Chief Minister as well. So we are very hopeful that he'll be fair, because I believe, because the Honorable Prime Minister has always said in every speech in India that he has made, na khaunga na khane dunga, and he wants everything transparent. I mean, they keep talking about direct benefit. DBT is something that they go on and on about. So let's hope that whatever happens in the state is transparent and is above board, and let the truth come. I don't know what the truth is. So let the truth come out. Whatever the truth is, let it be told to the world. Ajit Pawar brought up his own irrigation scams issue. He said that every time there are elections, such kind of acts happen only to defame him. Do you think that this is one of such opportunities? That question you'll have to ask the BJP, because the allegations against Mr. Ajit Pawar were made by the BJP, and it was led by the Honorable Chief Minister. So I think the most appropriate person to ask this question
would be the Honorable Chief Minister, because he is better placed than me in answering this question, because he made the allegation. So he would know much better. He's probably a more domain expert on this than I. पार्ट पवार यांच्यावरती मागील काही दिवसांपासून आरोप होतात. अजित पवार खरं तर मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, ते स्वतःही प्रेस कॉन्फरन्स करतात. मात्र जे स्वतः या प्रोसेसमध्ये सहभागी होते पार्ट पवार, ते मात्र कुठे आहेत किंवा ते त्यांनी एकही स्टेटमेंट किंवा त्यांच्या कंपनीकडे अजूनही जाहीर झाले नाही. तर त्यांनी या विषयावरती बोलणं खरं तर त्यांच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे, ते बोलताना दिसत नाही. त्यांनी बोललं पाहिजे. हा, तो एका सशक्त लोकशाहीमध्ये ते तुमचं मत आहे, त्यांचं काही वेगळं असू शकतं. आपण ते SIT स्थापन करून महिन्याभराचा कालावधी मिळालेला आहे. महिन्याभराच्या कालावधीत SIT आहे का ती? म्हणजे रिपोर्ट आहे, चौकशीचा रिपोर्ट महिन्याभराच्या आत सादर केला जाईल, पत्रकारांना दाखवलं जाईल असं म्हटलं जातं. तर 1 महिन्याचा कालावधी मिळालेला आहे. हा असा 1 महिन्याचा कालावधी इतर प्रकरणांमध्ये मिळत नाही. साधारणपणे आरोपांचे आरोप प्रत्यारोप विरोधकांकडनं सुद्धा मोठ्या प्रमाणावर होतात. राजीनामे मागितले जातात आणि काही लोकांना राजीनामे द्यावे सुद्धा लागतात. पार्थ पवार यांच्या प्रकरणामध्ये असं मात्र काहीच होताना दिसत नाही. महिन्याभराचा वेळ त्यांना दिला गेला आहे आणि त्यानंतर पुन्हा ते प्रकरण सगळ्यांच्या माध्यमातून विरोधक सुद्धा ते प्रकरण सोडून देतात. हे कितपत योग्य आयोगाचा विषय नाही. मला असं वाटतं या प्रश्नाची, या तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं हे माननीय मुख्यमंत्रीच देऊ शकतात. कारण का पहिल्या दिवशी त्यांनीच स्टेटमेंट केलं आणि त्याच्यानंतर त्यांनीच ती इन्क्वायरी लावलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माननीय मुख्यमंत्रीच देऊ शकतात. आणि मी याला एक आणखीन ॲडिट करीन की माननीय मुख्यमंत्र्यांची मला विनम्र विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांनी दोन SIT सुरू केल्या होत्या. एक डॉक्टर मुंडेंसाठी, त्या महिलेची आत्महत्या झाली, खून झाला, मृत्यू झाला, महाराष्ट्राच्या लेखीचं एवढं खरं आहे, ते आपल्याला विसरून चालणार आहे. आणि ती SIT फुल फ्लेज SIT नाही आहे, त्यांनी फक्त लावली आहे ती, त्याचं पुढे काय झालं हा एक खूप गंभीर प्रश्न मला असं वाटतं गेल्या काही दिवसात मागे पडलेला आहे. त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की डॉक्टर मुंडेंच्या केसचा तपास आणि हे फुल फ्लेज SIT तुम्ही कधी करणार हा प्रश्न एक आहे. आणि दुसरा प्रश्न की महादेव मुंडेंचा जो खून झाला त्याच्यातही SIT स्थापन झाली, त्याला 3 महिने झाले. मी एक 10 दिवसापूर्वी बीडला गेले होते, तेव्हा त्यांच्या बायकोचं असं म्हणणं होतं की SIT स्थापन झाली पण आम्हाला काहीच माहिती नाही काय चाललंय. त्याच्यामुळे महादेव मुंडेंचा जो खून झाला आणि डॉक्टर मुंडे, मग खून, आत्महत्या, हत्या काय झालं हे, ह्या सगळ्याची उत्तरं महाराष्ट्र वाट बघतोय. कारण का खूप महत्त्वाचं आहे, महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढली आहे असं वारंवार केंद्र सरकारचा डेटा सांगतोय, मी म्हणत नाही आहे. हा आरोप मी करत नाही आहे, मी डेटा ड्रिव्हन सांगते माहिती तुम्हाला. त्यामुळे ह्या दोन्ही मुंडे केसेसचा, या दोन्ही बीडमध्ये महाराष्ट्राला अस्वस्थ करणाऱ्या आणि म्हणजे दुर्दैवी आहे या 2 केसेस ह्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत, जे आपल्या संस्कृतीत ते बसतच नाही. त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की या दोन्ही महादेव मुंडे आणि डॉक्टर मुंडे या दोन्ही केसेसमध्ये गांभीर्याने त्यांनी लक्ष घालावं आणि आम्ही आतुरतेने या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळेल एवढा विश्वास माननीय मुख्यमंत्र्यांवर मी आज टाकते. आज श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवारांचा मुलगा युगेंद्रचं लग्न आहे आणि कुलकर्णी कुटुंब जे देवेंद्रजींना अनेक वर्षेही ओळखतात, त्यामुळे कुलकर्णी आणि पवार कुटुंबाच्या वतीने मी माझ्या भावाबरोबर आणि व्याह्यांबरोबर आम्ही आमंत्रण करायला गेलो होतो. आता माझा भाऊ उद्धवजींकडे पण गेला, त्याच्यामुळे आणि मी डिव्हिजन केलं आहे. फॅमिली मोठी असल्यामुळे उपयोग होतो त्याचा. काही पत्रिका घरी जाऊन द्यायच्या असतात, सगळे नातेवाईक जवळच्या लोकांना जाऊन आम्ही पत्रिका वाटतो. नहीं, मेरे भाई की बेटी की शादी है तो उसके लिए हम आमंत्रित करने के लिए गए थे. नहीं, कल जो एक्सीडेंट हुआ उसके बारे में नेशनल हाईवे, पूना म्युनिसिपल कॉरपोरेशन और जो पुणे के कमिश्नर है और कलेक्टर, उन सबसे मेरी विस्तार से बात हुई. कमिश्नर जी, PMC कमिश्नर और नेशनल हाईवे तीनों ने, हमारा पूरा मॉनिटरिंग कल शाम तक चल रहा था. और वहाँ आपको याद होगा जहाँ एक्सीडेंट हुआ है वहाँ 1 साल पहले बहुत एक्सीडेंट्स हुआ करते थे. उसके बाद वहाँ गडकरी साहब ने एक टीम भेजी थी,
वहां हम बहुत सारे बदलाव भी किए। आप अगर गए होंगे तो वहां स्पीड लिमिट्स है, रबल्स लगाए हैं, बहुत सारे बोर्ड्स लगाए, ज्यादा कैमरे बढ़ाए, स्पीड लिमिट्स कराए, तो 6 महीने में वहां एक्सीडेंट्स नहीं हुए। तो हम अभी कई धीमी सांस ले रहे थे कि चलो यहां भी एक्सीडेंट्स नहीं हो रहे, 6 महीने का डेटा कहता है वहां कुछ नहीं हुआ है। और कल जो घटना हुई वो बहुत बहुत दुर्भाग्य, उसकी पूरी इंक्वायरी हम कर रहे हैं और नेशनल हाईवे, पूना म्युनिसिपल कॉर्पोरेशन और पूना पुलिस ये सब मिलके हमें 1-2 दिन में पूरी रिपोर्ट करेगी कि ये रोड सेफ्टी हम सब हल्के में ले रहे हैं, एक्सीडेंट कैसे हुआ, आग कैसे लगी, ये सब का विस्तार से रिपोर्ट आने के लिए हम लोग रुके हुए हैं। एक तर माझं स्वतःचं काल ऍक्सिडेंट झाल्यापासून रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रात पुण्याचे जे पीएमसी कमिशनर आहेत, तिथले जे पोलीस कमिशनर आहेत आणि नॅशनल हायवेची ती सगळी जी टीम आहे त्यांच्याबरोबर आम्ही सगळे कॉन्स्टंट कॉन्टॅक्टमध्ये होतो। सगळे आमचे सहकारी सगळ्याच पक्षाचे असतील, माणुसकीच्या नात्याने सगळी तिथले जे राजकीय कार्यकर्ते आपण त्यांना म्हणूया, सगळ्याच पक्षाचे ते तातडीने सगळे तिथे, सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न हा प्रत्येकाने केलेला आहे माणुसकीच्या नात्याने। पण काल जे झालंय धक्कादायक झालंय आणि आम्ही जेव्हा नवले ब्रिजवर रेग्युलरली ऍक्सिडेंट्स होत होते तेव्हा मी माननीय गडकरी साहेबांना विनंती केली होती, त्यांचा एक एनजीओ आहे जे त्यांच्या नॅशनल हायवे डिपार्टमेंटवर काम करतं, त्यांनी पाठवलंही होतं। म्हणजे माझ्या ट्विट थ्रेड्समध्ये तुम्ही गेला तर मी गडकरी साहेबांचे अनेक वेळा आभारी मानले आहेत त्या तिथे पाठवल्याबद्दल। आम्ही तिथे कॅमेरा लावले, तिथे स्पीड ब्रेकर्स, रुबल्स ज्याला म्हणतात ते लावले, कॅमेरे लावले, बोर्डिंग, सायनेजेस सगळं केलं आणि गेल्या 6 महिन्यात तिथे होणारे ऍक्सिडेंट कमी झाले होते। त्यामुळे आम्ही कुठेतरी जरा एक मोकळा श्वास घेत होतो की चला आता इथला सिक्युरिटीचा कदाचित आता ऍक्सिडेंट होणार नाही। आणि काल जी घटना झाली ती कशी झाली, काय झाली, ह्या सगळ्याचा रिपोर्टची आम्ही वाट बघतोय। अतिशय दुर्दैवी घटना झाली, पण पुन्हा एकदा एक प्रश्न येतो त्याच्यात की रोड सेफ्टीच्या बद्दल आपण सगळेच भारतीय, आणि मी फक्त सरकारला जबाबदार ठरणार नाही, आपण सगळेच जे ड्रायव्हिंग करतो त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी कदाचित आम्ही जे सगळे काम करतो लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जबाबदारी नैतिकतेने घेतली पाहिजे की रोड सेफ्टीच्या बाबतीत आणखीन गांभीर्याने आम्ही सगळ्यांनी रस्त्यावर उतरून प्रत्येक भाषणामध्ये ह्याबद्दल आम्ही बोललं पाहिजे। अजित पवार हे फक्त एकटेच पवार त्या स्टार कॅम्पेनिंगमध्ये आहेत आणि बाकीचे गडकरी फॅमिलीमध्ये जवळपास 3 जण या सगळ्या स्टार कॅम्पेनिंगमध्ये पाहायला मिळतात। कुठेतरी पक्षामध्ये वर्चस्ववाद हा तटकऱ्यांचा वाढतोय का? कारण की गेल्या काही दिवसांपासून 2 रुपालींच्या वादात देखील तशाच पद्धतीची वक्तव्य जी आहेत ती अनेक विरोधी पक्षातल्या नेत्यांकडनं होताना पाहायला मिळतात। तर त्यांच्या पक्षात काय निर्णय होत आहेत हे खरंच मला माहिती नाही। दुसरे के घर में खुद कशालाच बघायचं। आणि हे म्हणजे हा तुमचा प्रश्न विचारायची तुम्हाला वेळच आली, त्यामुळे काहीतरी असेल तिकडे। पण मी खरंच सांगू की मी फार काही त्याच्यात लक्ष कधी घातलेलंच नाही। आणि महाराष्ट्रासमोर आज शेतकऱ्यांची खूप मोठी आव्हानं आहेत, बेरोजगारी, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे, त्यामुळे महाराष्ट्रात खूप मोठी आव्हानं आहेत। त्यामुळे त्यांच्या पक्षात काय होतं, कुणाला काय करायचं हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। थँक्यू।